आपण म्हणालात ह्या प्रभागासाठी आपण काय केलेलं आहे, प्रशासनाशी कसं हाताळायचं, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी कसं बोलायचं आणि नागरिकांचे प्रश्न कसे सोडवायचे याची मला निश्चित चांगली जाण आहे. म्हणजे मलिदा त्या ठिकाणी ठेकेदार आणि अधिकारी आणि इथले नगरसेवक ज्या प्रकारे घेतात त्या प्रकारे इथल्या भागामध्ये या प्रभागामध्ये काम होत नाही. आमच्या बाजूला वाईन शॉप आहे, त्याचा खूप मोठा त्रास होतो. म्हणजे नगरसेवकाचं या ठिकाणी कुठल्याही गोष्टीवर कुठल्याही बाबतीत त्या ठिकाणी अंकुश नाही, ना प्रशासनाकडे त्यांची व्यवस्थित मांडणी आहे, ना या प्रभागातील अनेक सोयी सुविधांवर त्यांचं लक्ष आहे. मी तुम्हाला सांगितलं की बालाजीनगर सारखा जो भाग त्या ठिकाणी आहे तो खूप अत्यंत दयनीय अवस्था त्या ठिकाणी आहे. तर ते अपयश हे मला असं वाटतं या प्रशासनाचं या नगरसेवकांचं आहे. 4 भिंती सुद्धा त्या लोकांना व्यवस्थित नाही, अशा अवस्थेत गेले अनेक वर्ष ती वस्ती त्या ठिकाणी झगडत आहे. आणि मला असं वाटतं की नगरसेवकांचं काम आहे त्या ठिकाणी चांगल्या दर्जाची घरं त्या ठिकाणी त्यांना मिळाली पाहिजेत, यासाठी त्यांचा प्रयत्न राहिला पाहिजे. कारण आम्हाला जनतेपर्यंत जायचंय, मतदारांपर्यंत जायचंय. महायुतीच्या गप्पा मला वाटतं ह्या ठिकाणी आपण त्याला पूर्णविराम दिला तर मला अत्यंत आनंद होईल. नमस्कार, मी लक्ष्मण. आपण पाहतायत LDTV मराठी. LDTV मराठीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक सुरू आहे. खरं तर ही तीच पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे जी पिंपरी चिंचवड महानगरपालिका एकेकाळी आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका म्हणून गणली गेली. आणि याच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक राजकीय पक्ष आणि या राजकीय पक्षांचे अनेक उमेदवार हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. अगदी याच पद्धतीनं शिवसेना शिंदे गटाच्या माधुरीताई निलेश मुटके या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 8 क जागेसाठी त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहेत. खरं तर ते या निवडणुकीला सामोरे जात असताना त्यांचं नेमकं व्हिजन काय असणार आहे, या प्रभागातल्या नेमक्या समस्या काय आहेत, आजपर्यंत इथले प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आहेत का, इथल्या नागरिकांच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर झालेल्या आहेत का, हे सगळं काही आपण जाणून घेणार आहे. खरं तर त्यांना ज्यांचा सगळ्यात मोठा पाठिंबा आहे ते म्हणजे शिवसेना पक्षामध्ये गेली अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आणि शिवसेनेचे विद्यमान सहसंपर्क प्रमुख माननीय निलेशजी मुटके साहेब यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करणारे माझ्यासोबत निलेशजी मुटके साहेब आहे. सर, प्रथमतः आपलं LDTV मराठीमध्ये मनापासून स्वागत. खरं तर निलेशजी मुटके म्हणजे शिवसेनेचा एक आक्रमक चेहरा म्हणून पाहिलं जातं. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख म्हणून तुम्ही आता काम करतायत. खरं तर उपजिल्हा प्रमुख पदाचा सुद्धा तुम्हाला कार्याचा अनुभव आहे. पण याच्या पूर्वी निलेशजी मुटके यांची राजकीय वाटचाल नेमकी कुठून सुरू झाली आणि केव्हापासून सुरू झाली? मी ऍक्च्युली शालेय जीवनापासूनच मला सन्माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांचा पगडा माझ्या डोक्यावर आला. त्यांचे विचार घेऊन पुढे मी खऱ्या अर्थाने 2009ला माझा राजकीय प्रवास सुरू केला. शाळा कॉलेजेसमध्ये असताना अनेक आंदोलनांमध्ये सहभाग घेतला. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याबरोबर मला काम करण्याचा योग आला. सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांच्याबरोबरही मला काम करण्याचा योग आला. आणि माझ्या राजकीय प्रवासामध्ये माझे मित्र, माझे सर्वच पक्षाचे पदाधिकारी यांचा समवेत मी समाजातील सर्वच घटकांसाठी, म्हणजे विद्यार्थी असू द्यात, तरुण असू द्यात, ज्येष्ठ नागरिक असू द्या, महिला असू द्यात, या सर्वांसाठी मी त्या ठिकाणी काम करण्यासाठी प्रयत्न केला. खरं तर तळागाळातील लोकांसाठी काम करण्यासाठी मी आणि माझा परिवार, माझी पत्नी माधुरी निलेश मुटके ही नेहमी उत्सुक असते. आणि मला असं सांगायचं आहे की 2009ला जर मी राजकीय प्रवास माझा सुरू केला आणि मी विविध पदांवर सुद्धा मी काम केलेलं आहे. मी उपजिल्हा प्रमुख पदापासून आज पक्षाचा सहसंपर्क प्रमुख म्हणून या जिल्ह्यामध्ये काम करतो, या शहरामध्ये काम करतो. माझा राजकीय प्रवास गेल्या अनेक वर्षे या प्रभागातील नागरिक पाहतात, या शहरातील नागरिक, या जिल्ह्यातील नागरिक पाहतात. परंतु ह्या प्रवास पाहताना मला असं वाटलं की समाजसेवा आपण करतच आहोत. आणि बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे 80% समाजसेवा आणि 20% राजकारण आपण केलं पाहिजे. 20% राजकारण असं की समोरच्या राजकारण्यांची दडपशाही मोडण्यासाठी त्या ठिकाणी 20% राजकारण जरुरी आहे. आणि समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी 80% समाजकारण सुद्धा त्या ठिकाणी जरुरी आहे. म्हणून मला असं सांगावं असं वाटतं त्या समाजातील
प्रत्येक नागरिकांना, प्रत्येक मतदारांना जर आपण सेवा द्यायची असेल, त्यांची मदत करायची असेल, तर प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सभागृहात जाऊन त्या ठिकाणी लढलं पाहिजे. विविध प्रश्नांना त्या ठिकाणी उकल दिली पाहिजे, विविध प्रश्नांची त्या ठिकाणी मांडणी केली पाहिजे. राज्य शासनाच्या वतीने किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून मी एक पक्षाचा प्रमुख पदाधिकारी म्हणून माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री, पक्षाचे नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेले अनेक वर्ष काम करतोय. आणि आपण पाहिलं तर लाडकी बहीण योजना असो किंवा राज्यातील प्रत्येक घटकांसाठी साहेबांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. शिवसेनेच्या माध्यमातून जरी आम्ही पदाधिकारी त्या ठिकाणी काम करत असलो तरी पक्षाचे प्रत्येक कार्यकर्ता हा तळागाळापर्यंत पोहोचलेला आहे. अनेक वर्षापासून आपण पाहताय का कोरोनाची महामारीमध्ये सुद्धा पक्ष आणि मी, माझी पत्नी, आम्ही सर्वजण त्या ठिकाणी एक रस्त्यावर उतरलो होतो. म्हणजे रुग्णांना मदत करणे असू द्यात किंवा त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे असू द्यात. महापूर, अनेक ठिकाणी महापूर सुद्धा आला, त्या महापुरामध्ये सुद्धा आम्ही अनेक ठिकाणी मदत केलेली आहे. रक्तदान शिबिर असू द्यात, सगळ्याच गोष्टी असू द्यात, अशा ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला. दुष्काळग्रस्त भागामध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जाऊन अनेकांना मदत करण्याचं काम केलं. खरं तर मदत करण्याचा वसा वारसा आम्हाला सन्माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनीच दिलेला आहे. हा माझा राजकीय प्रवास आपण गेले अनेक वर्ष पाहतोय. परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक 2025-26 या ठिकाणी आलेली आहे आणि माझ्या पक्षाचे नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आम्हाला त्या ठिकाणी या पक्षाचं तिकीट मिळालेलं आहे. आणि प्रभागातील नागरिक आपण या ठिकाणी पाहताय का हा राजकीय प्रवास माझा त्यांच्या विकासासाठी, या प्रभागाच्या विकासासाठी कामी येऊ म्हणून पत्नी माधुरी निलेश मुटके हे या प्रभागामध्ये या पक्षाचं नेतृत्व करतायत आणि ह्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. खर तर सर, निवडणूक म्हटलं की त्या ठिकाणी वेगवेगळ्या आपल्याला प्लॅनिंग्स करावे लागतात, फार पूर्वी तयारी करावी लागते. निवडणूक म्हटलं की केवळ वर्ष 6 महिने आपण समाजामध्ये गेलो, निवडणूक लढवली आणि जिंकलो असं अजिबात होत नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला वर्षानुवर्ष समाजामध्ये काम करावं लागतं. तळागाळातल्या ज्या काही समस्या आहेत, नागरिकांच्या अडीअडचणी आहेत, त्या समजून घ्याव्या लागतात. त्या सोडवण्यासाठी त्या ठिकाणी पुढाकार घ्यावा लागतो. मग कधी प्रशासनासोबत संघर्ष करावा लागतो, तर कधी राजकीय नेत्यांसोबत संघर्ष करावा लागतो. या प्रभाग क्रमांक 8 मधून माधुरीताई ही निवडणूक लढवत असताना कशा पद्धतीचं तुमचं या प्रभागासाठी काम राहिलेलं आहे आणि किती वर्षांपासून तुम्ही या ठिकाणी या नागरिकांमध्ये आहात? खरं तर मी आपल्याला बोललो की मी या शहरामध्ये अनेक आंदोलनांमध्ये सहभागी झालेलो, शहरातील विविध नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आपण म्हणालात ह्या प्रभागासाठी आपण काय केलेलं आहे. ह्या प्रभागासाठी अनेक योजना शासनाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम केलेलं आहे. महिला सबलीकरणासाठी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. महिलांना रोजगार देणे असू द्यात, तरुणांना या ठिकाणी रोजगार कसं मिळेल ह्याचा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी विचार केलेला आहे. कारण आपल्या प्रभागाच्या शेजारीच MIDC आहे, मोठ्या मोठ्या MIDC आहे. आणि माझा कौटुंबिक वारसा जर आपण पाहिलात तर गेल्या 50 वर्षापासून आम्हाला हा वारसा आहे. कारण आम्ही ज्या क्षेत्रात काम करतो म्हणजे मशीन शिफ्टिंगचा आमचा व्यवसाय पहिल्या 50 वर्षापासूनचा आहे. आणि माझे वडील त्या ठिकाणी प्रत्येक कंपनीच्या मालकांशी किंवा प्रत्येक कंपनीच्या अधिकाऱ्यांशी त्यांचं चांगलं कॉन्टॅक्ट असल्यामुळे आम्हाला जे जे विद्यार्थी त्या ठिकाणी येऊन भेटतात, जे जे तरुण त्या ठिकाणी येऊन भेटतात की आम्हाला त्या ठिकाणी नोकरीची गरज आहे, तर आम्ही ते सहजपणे त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था आमच्या मार्फत त्या ठिकाणी झालेली आहे. आणि आपण पाहिलं का प्रभागातील प्रश्न म्हणू किंवा प्रभागातील नागरिकांचे प्रश्न आपण शासनाच्या प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यवस्थित मांडणी करून त्या ठिकाणी त्यांना मदत मिळवून देणे असू द्यात किंवा त्याचा पाठपुरावा करून देण्यापर्यंत आम्ही या सगळ्या गोष्टीची मदत केलेली आहे. तुम्ही मला म्हणजे आम्हाला विचारलं का हे सगळे काम नगरसेवक करतो, परंतु नगरसेवकच काम करेल असं या ठिकाणी काही नाही. प्रशासनाची ज्याला जाण आहे, प्रशासनाची ज्याला माहिती आहे, ते अधिकारी त्या लोकांचं ऐकतात. काही नगरसेवकांना प्रशासनाबद्दल काहीही काडी मात्र अभ्यास नसतो, काडी मात्र त्या ठिकाणी त्यांना माहिती नसते. मी जेव्हा राजसाहेब ठाकरे यांनी महानगरपालिकेच्या विषयावर जेव्हा परीक्षा घेतली होती तर त्या परीक्षेमध्ये मी पहिला आलो होतो. म्हणजे मला त्या महानगरपालिकेच्या अभ्यासाचा चांगला अभ्यास आहे. प्रशासनाशी कसं हाताळायचं, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी कसं बोलायचं आणि नागरिकांचे प्रश्न कसे सोडवायचे याची मला निश्चित चांगली जाण आहे. ही निवडणूक लढवत असताना साहजिकच सोपी गोष्ट नाही. तुमच्या विरोधामध्ये अनेक दांडगे व्यक्ती आहेत, त्यांना तुम्हाला आव्हान द्यायचं आहे.
त्यांना तुम्हाला आव्हान देत ही निवडणूक लढवायची आहे, निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. माधुरीताईंच्या विजयासाठी पती म्हणून शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख निलेशजी मुटके यांची काय रणनीती असणार आहे? हे पहा, रणनीती अशी काही वेगळी करावी लागत नाही. समाजापर्यंत पोहोचावं लागतं, जनतेपर्यंत, मतदारांपर्यंत पोहोचावं लागतं. आमचा प्रयत्न विविध माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा राहिलेला आहे. अनेक वर्ष काम केलेलं आहे, त्याच्यामुळे निलेश मुटके हे नाव सगळ्यांना माहिती आहे. माधुरी मुटके माझ्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी समाजामध्ये प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम करते. अनेक वर्ष समाजसेवा करत असताना माधुरी मुटके हे नाव सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. आणि धनुष्यबाण चिन्ह आपण जे म्हणतोय, त्या धनुष्यबाण हे राज्यामध्ये प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये रुजलेलं आहे. शिवसेना म्हटल्यावर रस्त्यावर काम करणारी संघटना आहे, आपल्याला माहिती आहे. आम्ही गाडीमध्ये काचा वर करून काम करणारी लोक आहोत, आम्ही रस्त्यावर जाऊन काम करणारी लोक आहोत. आपण म्हणालात का ह्या प्रभागातील नागरिकांपर्यंत, हे बघा, आम्ही गेले अनेक वर्ष काम करतोय. माधुरी मुटके महिलांच्या संघटनामध्ये चांगलं काम करते. मी मगाशी म्हणालो, महिलांचा बचत गट असू द्या, त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून सहकार्य असू द्यात, कर्ज मिळवून देणे असू द्यात, किंवा त्यांना सबलीकरणासाठी, त्यांना नोकरी व्यवसायासाठी काही मदत मिळवून देण्याची असू द्यात, अशी कामं त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. आणि मी जरी काम करत असताना ह्या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये जरी फिरत असताना, या प्रभागातील नागरिक म्हणजे माझ्या घरी येऊन मला भेटण्याचा जो प्रयत्न करत असतात, ते प्रयत्न करत असताना मी जरी त्या ठिकाणी उपलब्ध जर झालो नाही, तर माझ्या पत्नीला त्या ठिकाणी, माधुरीला त्या ठिकाणी भेटतात. आणि भेटल्यानंतर ती मला फोन करते, सांगते की ही लोक येऊन गेली. म्हणजे मला जसा भेटायचा लोकांचा अनुभव असतो, तसाच भेटायचा राजकीय अनुभव किंवा आपण म्हणतो समाजकार्याच्या अनुभवातून माझ्या पत्नीला सर्व माहिती आहे का लोकांच्या अडचणी काय, त्या कशा सोडवायच्यात. सोडवण्याचा प्रयत्न जरी मी करत असलो तरी तिला इतक्या वर्षाचा अनुभव असल्याने तिला सुद्धा प्रशासनाची जाण आहे. कुठल्या अधिकाऱ्याला फोन केला पाहिजे, कुणाशी बोललं पाहिजे, कुणाला सांगितलं पाहिजे, हे सुद्धा त्याला त्या ठिकाणी तिला माहिती आहे. म्हणजे मीच राजकीय प्रवासात आहे, तर ती सुद्धा राजकीय प्रवासात गेल्या अनेक वर्षे, ती सुद्धा शिवसेनेची विभाग प्रमुख म्हणून या ठिकाणी काम करते. काय माधुरीताईंच्या ही निवडणूक लढवत असताना कोणत्या जमेच्या बाजू महत्वाच्या ठरतील? माधुरीचा स्वभाव सर्वजण जाणतायत, सर्वांमध्ये मिसळून काम करणारी व्यक्ती आहे. आणि आपल्याला माहिती आहे का जी व्यक्ती समाजामध्ये सर्वांशी मिळून मिसळून काम करते, त्या व्यक्तीला त्या ठिकाणी निवडणूक अवघड नाहीये. या प्रभागात ज्या अडचणी आहेत, त्या शहरामधल्या ज्या अडचणी आहेत, त्या सुद्धा तिला माहिती आहे. आणि जी गृहिणी असल्यामुळे घरामध्ये कुठल्या अडचणी येतात त्या महिलांना चांगल्या प्रकारे माहीत असतात. आपण म्हणतो नगरसेवक म्हणजे गटर मीटर ह्याच्या पलीकडे काही नाही, परंतु गटर मीटर जरी म्हटलं तरी सगळ्यात जास्त नजर त्या महिलांची त्या ठिकाणी असते. आता आपण पाहिलं, पाणी दिवसाड पाणी या शहराला मिळतंय, या शहराला दिवसाड पाणी मिळतंय, म्हणजे आपल्या घरामध्ये सुद्धा दिवसाड पाणी त्या ठिकाणी येण्याची सोसायटीमध्ये व्यवस्था आहे. ठीक आहे, आमची सोसायटी चांगली आहे का आम्हाला पुढच्या 2-3 दिवसाचं नियोजन या ठिकाणी करता येतं, परंतु प्रभागातील अनेक लोक आहेत का त्यांना दिवसाड पाणी ज्या वेळेला येतं त्यावेळेला त्यांना ते सहज हँडल करता येत नाही. म्हणजे खूप मोठ्या समस्या या ठिकाणी आपण बघतोय. आणि दिवसाड पाणी पुरवठा असू द्यात, वेगवेगळ्या माध्यमातून, समजा रस्त्यावर आता जाताना आपण घराच्या बाहेर जरी पडलो तर महिलांची सुरक्षा त्या ठिकाणी माहिती आहे. कारण महिलांच्या सुरक्षा करताना ही लोक, माझे मिसेस आता त्या सोसायटीतील महिलांबरोबर, आपल्या भागातील महिलांबरोबर जेव्हा बाजारात जाते, तेव्हा त्या बाजारापर्यंत जाण्याचं जे अंतर असतं त्याच्यामध्ये सुरक्षितता खूप महत्वाची आहे. आणि मी असं पाहिलं का ठीक आहे, आता ती सुद्धा आपल्या बरोबर संवाद साधत असते, मीडियात संवाद साधत असते, लोकांशी संवाद साधतच असते. सगळ्यांना माहिती आहे की इथे कुठल्या कुठल्या अडचणी आहेत, कुठल्या काय काय गोष्टी, महिलांना काय त्या अडचणी येतात, तर ती तुमच्याशी बोलू शकेल. कारण महिलांच्या अडचणी ज्या येतात ती महिला चांगल्या प्रकारे जाणते. म्हणजे सोसायटीतील, आपल्या ह्या सोसायटीच्या भागामध्ये जेव्हा महानगरपालिकेचे कर्मचारी येऊन आपला कचरा जेव्हा उचलण्याचा सुद्धा प्रयत्न करतात, किंवा प्रशासनाच्या माध्यमातून नुसतेच ठेकेदार त्या ठिकाणी एक म्हणजे मलिदा त्या ठिकाणी ठेकेदार आणि अधिकारी आणि इथले नगरसेवक ज्या प्रकारे घेतात, त्या प्रकारे इथल्या भागामध्ये, या प्रभागामध्ये काम होत नाही. म्हणजे महानगरपालिकेच्या तिजोरीमधलं, म्हणजे 9,500 कोटीचं बजेट असणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या तिजोरीतून किती पैसे महानगरपालिकेचे नगरसेवक ह्या प्रभागामध्ये आणतात, त्यावर ह्या प्रभागाचं नियोजन ठरतं. त्या वेळेला ह्या प्रभागाचं
ज्या सर्वांगीण विकास किती होतो हे त्या ठिकाणी पाहिलं जातं. म्हणून मी म्हटलं महिलांचा त्या ठिकाणी खूप मोठा वाटा आहे. पुरुष मंडळी जरी कामाच्या निमित्ताने या प्रभागाच्या बाहेर जरी जात असतील तर महिला ह्या प्रभागाचं खऱ्या अर्थाने संरक्षण करतात. महिला ह्या प्रभागामध्ये सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष देतात. म्हणजे मी मगाशी सांगितलं का बाजारामध्ये जाताना काही अडचणी असतील, काही सुरक्षेच्या दृष्टीने अडचणी असतील. आता मला वाटतं आम्ही फिरताना खूप सोसायटीच्या लोकांनी सांगितलं का इथे आमच्या बाजूला वाईन शॉप आहे, त्याचा खूप मोठा त्रास होतो. म्हणजे नगरसेवकाचं या ठिकाणी कुठल्याही गोष्टीवर कुठल्याही बाबतीत या ठिकाणी अंकुश नाही, ना प्रशासनाकडे त्यांची व्यवस्थित मांडणी आहे, ना या प्रभागातील अनेक सोयी सुविधांवर त्यांचं लक्ष आहे. म्हणून मी म्हटलं मी स्वतः निवडणुकीला उभा राहिलो असतो. मी स्वतः निवडणुकीला का उभं राहिलो नाही, कारण मला असं वाटलं का महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या सभागृहात 50% महिलांना त्या ठिकाणी आरक्षण असल्यावर ठीक आहे, मी समाजामध्ये फिरतो, मी जिल्ह्याचं नेतृत्व करतो आणि ह्या प्रभागाचं नेतृत्व व्यवस्थित करण्यासाठी माझी पत्नी त्या ठिकाणी सक्षम असल्यामुळे मी त्या ठिकाणी तिची निवड केली. मी पक्षाकडे मागणी केली त्या माधुरीला तिकीट द्या आणि माधुरीला तिकीट देण्यापेक्षा माझ्या पक्षानेच सांगितलं तुम्ही जिल्ह्याचं नेतृत्व करताय तर तुम्ही जिल्ह्यात फिरा, लोकांची सेवा करा. माधुरीला या ठिकाणी प्रभागाची सेवा करू द्या, नागरिकांची सेवा करू देता आणि तिचं बोलणं चांगलं आहे, कामाची शैली चांगली आहे. ही शैली चांगली असल्यामुळे तिला प्रश्नाची जाण असल्यामुळे ती महानगरपालिकेत चांगलं नेतृत्व करू शकते. ही जाण असल्यामुळे शिवसेनेच्या धनुष्यबाणासमोर मी या ठिकाणी विचार केला का धनुष्यबाण जरी प्रभू श्रीरामांनी अन्यायाविरुद्ध उचललं असेल तर हे प्रभू श्रीरामांचं धनुष्यबाण माधुरी मुटके आणि या प्रभागातील जनता, या प्रभागातील नागरिक, या प्रभागातील मतदार हे उचलून या ठिकाणी 15 तारखेच्या निवडणुकीच्या दिवशी त्या ठिकाणी भरघोस मतदान देऊन मला असं वाटतं, विश्वास वाटतो की माधुरी निलेश मुटके हे नाव पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून नागरिक निश्चित पोहोचवतील हा विश्वास मला या ठिकाणी वाटतो. खर तर मुटके साहेब अनेक प्रश्न आहेत, अनेक मुद्दे आहेत, अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यावरती आपण अगदी तासभर गप्पा मारल्या तरी त्या कमीच पडतील. म्हणून मी काही महत्वाच्या मुद्द्यांकडे वळतोय. गेली अनेक वर्षांपासून तुम्ही या भागामध्ये राहतायत. अर्थातच हा प्राधिकरणाचा भाग आहे आणि प्रभाग क्रमांक 8 म्हटलं तर प्राधिकरण आहे, बालाजीनगर आहे, खंडे वस्ती आहे आणि बाकीचाही काही भाग आहे. तर हे जे प्राधिकरण आहे पूर्वी जसं प्राधिकरण होतं तसंच आहे की कुठेतरी आता याला बकाल अवस्था प्राप्त व्हायला लागली आहे, कारण की भाडेकरूंची संख्या इथं वाढायला लागलेली आहे. जे फुटपाथ आहेत त्याच्यावरती जे फेरीवाले आहेत त्यांची गर्दी वाढायला लागलेली आहे. अनेक समस्या या ठिकाणी नागरिकांमध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी बोलल्या जात आहेत, समस्यांचा सूर त्या ठिकाणी उमटतो. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता आणि येणाऱ्या काळामध्ये त्या सोडवण्यासाठी काय प्रयत्न केले जाऊ शकतील? मी ज्या भागामध्ये राहतो हा प्राधिकरणाचा भाग आहे. म्हणजे सेक्टर 1 ते 13 हा प्राधिकरणाचा भाग आहे. बालाजीनगर, खंडेवस्ती, सध्या गवळी माताला आता लोक राहत नाहीत, ती लोक अशी विस्थापित झालेली आहेत. हा जो भाग आहे मी तुम्हाला सांगितलं की बालाजीनगर सारखा जो भाग त्या ठिकाणी आहे तो खूप अत्यंत दयनीय अवस्था त्या ठिकाणी आहे. तर ते अपयश हे मला असं वाटतं या प्रशासनाचं, या नगरसेवकांचं आहे. कारण गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी जी वस्ती आहे ती कधी डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला नाही. त्या ठिकाणी वस्ती आहे त्या ठिकाणी लोकांचं जीवनमान उंचावण्याचा त्या ठिकाणी कधी प्रयत्न केला नाही. मी म्हटलं मगाशी पण म्हणालो मी त्या ठिकाणी अन्न, वस्त्र आणि निवारा ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्या मूलभूत गोष्टींना खऱ्या अर्थाने त्यांची गरज ती लोक पूर्ण करू शकत नाही. म्हणजे अन्नाची गरज सुद्धा त्या लोकांना पुरे करणं दमछाक होते. वस्त्र आणि निवारा तर बाजूलाच राहिला. निवारा त्या लोकांची पत्र्याची शेड आहेत. म्हणजे मी म्हणालो का 4 भिंती सुद्धा त्या लोकांना व्यवस्थित नाही. अशा अवस्थेत गेले अनेक वर्ष ती वस्ती त्या ठिकाणी झगडत आहे. आणि मला असं वाटतं का नगरसेवकांचं काम आहे त्या ठिकाणी चांगल्या दर्जाची घरं त्या ठिकाणी त्यांना मिळाली पाहिजेत, यासाठी त्यांचा प्रयत्न राहिला पाहिजे. आणि आपण म्हणालो हा प्राधिकरणाचा भाग आहे. या प्राधिकरणाच्या भागामध्ये बकाल वस्ती या ठिकाणी खूप आहे. म्हणजे प्राधिकरणाने चांगला डेव्हलप केलेला हा एरिया मला वाटतं शहरातील अत्यंत सुंदर हा भाग होता. जबाबदार कोण? नाही, याला जबाबदार ह्या भागातील नगरसेवकच आहे. काही गोष्टी त्यांच्या पदरी पाडण्यासाठी, काही गोष्टी त्यांना मिळवण्यासाठी हे या ठिकाणी दुर्लक्ष करतात. मला असं म्हणायचं फेरीवाले किंवा ह्या टपऱ्या ह्या ज्या भागामध्ये सध्या आपण पाहत आहे का ह्या ज्या गोष्टीला अंकुश ठेवला पाहिजे होता ह्या लोकांना ठेवता आलेला नाही. म्हणजे अत्यंत बकालपणा.
ज्या ठिकाणी भाजी मंडई पाहिजे त्या ठिकाणी भाजी मंडई नाही, रस्त्यावर कुणाला तरी भाजी मंडई त्या ठिकाणी तयार करावी लागते. ज्या ठिकाणी नागरिकांना फेरफटका मारताना काही गार्डन्सची त्या ठिकाणी उद्यानं पाहिजेत त्या ठिकाणी त्यांचा प्रयत्न तो पण बकालपणाकडे गेलेला आहे. फुटपाथ व्यवस्थित चालण्यासाठी पाहिजे, त्या फुटपाथ सुद्धा त्या ठिकाणी लोकांना व्यवस्थित मिळत नाही. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीसाठी ह्या प्रभागामध्ये लोकांना झगडावं लागतं, जे की प्राधिकरणाने व्यवस्थित डेव्हलप केलेला हा भाग होता, व्यवस्थित मार्जिन ठेवलेला हा हे रस्ते होते, परंतु ते मार्जिन सुद्धा आपण कमी करण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी केलेलं पाहताय. आपण रस्ते पाहताय, रस्ते किती मोठे पाहिजे होते. मला असं वाटतं काही ठिकाणी रस्त्यांपेक्षा फुटपाथ मोठे झालेले आहेत. म्हणजे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक कामं सुद्धा या ठिकाणी करण्याचा खोटा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. तो निधी त्या ठिकाणी वळवून लोकांची दिशाभूल त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक निकृष्ट दर्जाची कामं त्या ठिकाणी त्या लोकांनी केलेली आहेत. आणि जी कामं नगरसेवकांनी करायला पाहिजे होती, जी प्राधिकरणाने या ठिकाणी विकास केलेला आहे, तोच विकास ती लोक त्यांच्या पुस्तकात दाखवतात, तोच विकास ते लोकांना त्या ठिकाणी सांगतात. मला असं वाटतं या ठिकाणी सुशिक्षित लोक राहतात. सुशिक्षित लोकांना माहिती आहे का प्राधिकरणाने या ठिकाणी 100% गोष्टी प्राधिकरणाच्या माध्यमातून झालेल्या, शासनाच्या माध्यमातून झालेल्या, नगरसेवकांच्या माध्यमातून या ठिकाणी काही झालेलं नाही. नगरसेवकांच्या माध्यमातून होणाऱ्या गोष्टी खूप वेगळ्या असतात. हे लोकांना सांगण्याची गरज आहे. जे त्यांचं पुस्तक वाचा त्या लोकांच्या पुस्तकात सुद्धा मी सांगू शकतो की याच्यातली 80% कामं ही प्राधिकरणाने केलेली आहे, शासनाने केलेली आहे. नगरसेवकांच्या पाठपुराव्यातून त्या ठिकाणी कामं झालेली नाहीत. आणि जरी आपण हे लोक म्हणत असतील आम्ही पत्रव्यवहार केला, पत्रव्यवहार खोटा पत्रव्यवहार करून उपयोग काय. मला इंजिनिअरिंगला ऍडमिशन करायचंय आणि त्या ठिकाणी मेडिकलला अर्ज केला तर मी त्या ठिकाणी सांगा की मी मेडिकलला जात होतो, हे खोटा प्रचार आहे. नगरसेवक या ठिकाणी पूर्णपणे अपयशी झालेले आहेत, परंतु ते किती अपयशी झालेत हे मला बोलण्यापेक्षा मला या प्रभागाचा विकास करायचा आहे. माझ्या समोर त्या प्रभागामध्ये विजन आहे आणि विजन असताना प्रशासनासमोर जर आपण भांडलं, प्रशासनापर्यंत जर आपण पाठपुरावा केला, महानगरपालिकेच्या माध्यमातून जर काही गोष्टी झाल्या नाहीत तर राज्य शासनाच्या माध्यमातून त्या गोष्टी या प्रभागामध्ये देण्याचा मानस आणि प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला राहिलेला आहे. कारण जिल्ह्याचं नेतृत्व करताना प्रशासनाकडे कशी मांडणी करायची माझ्या पत्नीला सुद्धा माहिती आहे, ह्या गोष्टी मला सुद्धा माहिती आहे. म्हणून मी म्हटलं का माझं विजन सुद्धा या प्रभागासाठी चांगलं असेल. कुठल्या नगरसेवकाने काय केलंय हे बघण्यापेक्षा त्या नगरसेवकांनी जे काही केलंय त्यासाठी मी त्या सगळ्या नगरसेवकांचा धन्यवाद देतो का आपण काहीच केलं नाही म्हणून आम्हाला त्या ठिकाणी लोकांनी या ठिकाणी संधी दिलेली आहे. आपण या तुम्ही निवडणूक लढवा, आम्ही तुमच्या पाठीमागे भक्कमपणे राहू आणि ह्या प्रभागाचा विकास करण्यासाठी माधुरी निलेश मुटके ह्या सक्षम आहेत. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. प्रभागातील जेवढी काही राहिलेली कामं असतील, समजा जलतरण तलावांपासून अनेक प्रश्न, अनेक समस्या या ठिकाणी राहिलेल्या आहेत, अनेक प्रकल्प या ठिकाणी उभे करायचे. हे प्रकल्प उभे करण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी सक्षम आहात, तुम्ही या, आम्ही तुमची वाट पाहतोय, अशा प्रकारे लोक आम्हाला बोलतात. आम्ही दारोदारी जेव्हा लोकांच्या जातो तेव्हा लोक आमचं स्वागत करतात. सुशिक्षित उमेदवार म्हणून या ठिकाणी आलेले आहात. माझ्यासारख्या माणसाकडे 3 ते 4 डिग्र्या आहेत, म्हणजे मी 4 डिग्र्या घेणारा माणूस आहे. या जेव्हा डिग्र्या मी घेतो कोणत्या डिग्र्या आहेत? माझ्याकडे सगळ्या कॉमर्सच्या डिग्र्या आहेत. म्हणजे एमकॉम पासून मी म्हणजे मॅनेजमेंट पर्यंतच्या, कॉर्पोरेशन ऑडिटच्या, ह्या सगळ्या अशा प्रकारच्या डिग्र्या माझ्यापर्यंत त्या ठिकाणी माझ्याकडे घेतलेल्या आहेत. माझा जन्म, माझा शिक्षण जरी मुंबईत झालेला असला तरी माझी जन्मभूमी जुन्नर तालुका आहे. मला वाटतं ह्या प्रभागात खूप लोक, माझ्या भागातली लोक राहतात. जुन्नर असो, आंबेगाव असो, खेड असो आणि शिरूर असो, अशा ह्या भागातली लोक आहेत. आणि आमचा अनेक वर्षाचा सहवास, आमचे मित्रपरिवार, आमच्या कामाच्या निमित्ताने माझा मित्रपरिवार ह्या भागामध्ये, म्हणजे ह्या भागामध्ये कॉस्मोपॉलिटियन लोक राहतात. म्हणजे गुजराती आहेत, मारवाडी आहेत, ह्या राज्यातील अनेक जिल्ह्यातून आलेले लोक आहेत. आमचा चांगला मित्रपरिवार, सगळा समाज एकवटलेला आहे. आणि हा सगळा समाज माझ्या पाठीमागे, माझ्या पत्नी माधुरीच्या पाठीमागे आहे. कारण त्या लोकांचा विश्वास आहे तर आम्ही त्या लोकांबरोबर, आपल्या भागातली लोक, आपल्या गावातील लोक किंवा माझ्या घरातील लोक, असा आमचा त्या ठिकाणी वावर असतो. गुजराती लोकांना पण आमचा खूप सहवास आवडतो. का आवडतो? कारण मी मुंबईत राहिल्यामुळे मला चांगली गुजराती बोलता येते. अरे वा. मारवाडीत मला काही गोष्टी समजतात आणि ह्या सगळ्या लोकांना वाटतं का आपल्या घरातला माणूस आहे. मी जरी पुणे जिल्ह्यातला असलो तर पुणे जिल्ह्याने मला आपलेसे केलेले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने आम्हाला आपलेसे केलेले आहे. आणि देशातील प्रत्येक राज्यातून या ठिकाणी जी लोक आलेली आहेत, उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून असो किंवा मी रोज त्या लोकांना भेटण्याच्या माध्यमातून असो, या लोकांशी आमचा चांगला संवाद असल्यामुळे आमचा घरोबा त्या ठिकाणी आहे. प्रत्येक समाजातील नागरिक असू द्यात, साऊथ इंडियन असू द्यात,
म्हणजे नॉर्थ इंडियन असू द्यात, ही सगळी मंडळी आमच्याशी एकदम सलोख्याने असतात आणि या सगळ्या लोकांना असं वाटतं की आपल्या घरातील मुलगी त्या ठिकाणी उभी राहिलेली आहे, आपल्या घरातील बहीण त्या ठिकाणी उभी राहिलेली आहे, अशा प्रकारे माधुरीला त्या ठिकाणी लोक म्हणजे स्वीकारतात आहे. खरं तर ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक होत असताना भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यामध्ये युतीची यशस्वी चर्चा सुरू होती अगदी शेवटपर्यंत. पण अखेरच्या घटकेला असं नेमकं काय घडलं, कुठे नेमकी माशी शिंकली की तुमची युती तुटली किंवा स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय तुम्हाला म्हणजे शिवसेनेला घ्यावा लागला? मग त्याचा निर्णय साहजिकच जे मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते जाहीर सुद्धा केलं. काय नेमकं कारण काय होतं? खरं तर या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेबरोबर राज्यामध्ये अनेक नगरपालिका महानगरपालिकेमध्ये युती होईल. म्हणजे नगरपालिकेला जरी नसेल झाले तर महानगरपालिकेला युती होईल हे 100% आम्हाला सगळ्यांना खात्री होती. कारण प्रसार माध्यमांच्या मधून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजे आमच्या पक्षाचे नेते, मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब सगळे सांगत होते की ह्या प्रत्येक महानगरपालिकेमध्ये युती होणार आहे. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत होतो. त्या दृष्टीने आम्ही भारतीय जनता पार्टीच्या लोकांबरोबर सुद्धा सलोख्याचे आमचे संबंध त्या ठिकाणी राहिलेले आहेत. म्हणजे आम्ही निवांत होतो का युती होणार आहे, आपल्याला लढायचं आहे आणि युतीमध्ये माधुरी मुटके ही त्या ठिकाणी उमेदवार असेल हे पण मला वाटलं होतं. शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न काय केला का ठीक आहे महायुती होणार आहे, शिवसेनेला या भागामध्ये एक जागा मिळणार आहे. मग आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला का ठीक आहे आपण एकाच सीटवर आपण लढतोय तर जास्त लोकांना, इच्छुकांना जास्त म्हणजे आपल्याला बोलण्यात अर्थ नाही, कारण त्या ठिकाणी त्यांना जर तिकीट नाही मिळालं तर ते लोक नाराज होतील. या दृष्टीने आमचा प्रयत्न राहून फक्त माधुरी इंद्रेश मुटके ही उमेदवार असेल या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला. खूप चर्चा झाल्या. अगदी ती चर्चा शेवटच्या 2-3 दिवसावर आली का युती 100% आहे, तुमचं तिकीट त्या ठिकाणी फायनल आहे. त्याच्यानंतर आदल्या दिवसावर आलं. त्याच्यानंतर जेव्हा फॉर्म मिळतो त्याच्यानंतर 3 वाजेपर्यंत निवडणूक आयोगाने परवानगी आपल्याला दिलेली आहे की 3 वाजेपर्यंत एबी फॉर्म जोडा. म्हणजे सकाळपर्यंत त्या ठिकाणी आम्ही युती होणार आहे का नाही, निवडणूक लढवायची का नाही, काय प्रकार करायचा, 12-12:30 पर्यंत युतीच्या चर्चा चालल्या. त्या चर्चा 12:30ला त्या ठिकाणी त्याला पूर्ण विराम मिळाला. मला असं वाटतं का भारतीय जनता पार्टीला म्हणजे एवढा आत्मविश्वास त्या ठिकाणी त्या लोकांना आलेला आहे का ह्या सगळ्या महानगरपालिकेमध्ये त्यांना स्वबळावर त्या निवडणुका लढवायच्यात. परंतु स्वबळाचा नारा जर तुम्ही देत असाल तर तुमच्या कुबड्या मुंबई महानगरपालिकेला कशाला घेता? अनेक महानगरपालिकेला तुम्हाला शिंदे साहेबांच्या म्हणजे आमच्या शिवसेनेच्या कुबड्या कशाला पाहिजेत? ज्या ठिकाणी तुमचा फायदा होणार आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला नेहमी कुबड्या लागतात. आणि या महानगरपालिकेत त्यांना अति आत्मविश्वास होता की ह्या महानगरपालिकेत शिवसेनेची गरज नाही. आणि जे लाडकी बहीण योजना ज्यांनी आणली ते महाराष्ट्राचे त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कामाचा प्रभाव त्या ठिकाणी पाहून त्या ठिकाणी त्या भारतीय जनता पार्टीने ठरवलं की आपल्याला सत्तेत यायचं असेल तर एकनाथजी शिंदे साहेबांची त्या ठिकाणी आवश्यकता आहे. त्यांच्या कामाचा जो भाग राहिलेला आहे त्याची त्या ठिकाणी त्यांना नितांत आवश्यकता आहे. म्हणून त्यांनी त्या लोकांना आणलं आणि त्यावेळेला एकनाथजी शिंदे साहेबांनी निर्णय घेतला की महाराष्ट्रातील माझ्या सगळ्या बहिणींना ह्या योजनेच्या माध्यमातून थोडा आर्थिक त्या ठिकाणी सहकार्य होईल. आणि हे सहकार्य याचा प्रतिसाद एवढा महाराष्ट्रभर जेवढा झाला त्या प्रतिसादाच्या माध्यमातून असं वाटलं होतं की या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल. परंतु ज्या वेळेला निकाल आला त्यावेळेला त्या निकालातून असं दिसलं की एकनाथजी शिंदे साहेबांनी जे जे काही निर्णय घेतले त्याचा प्रभाव या मतदारांवर राहिला. आणि तो प्रभाव पाहून सगळ्या माझ्या लाडक्या बहिणीने ह्या राज्याला, या महायुतीला मदत केली, ह्या महायुतीला बहुसंख्य मताने निवडून दिलं. हा विश्वास शिंदे साहेबांना आला, हा विश्वास भारतीय जनता पार्टीच्या लोकांना आला. त्या माध्यमातून सरकार स्थापन झालं आणि सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की राज्य तर स्थापन झालंय. नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांचा विचार केला आणि त्यांना असं वाटलं आता कुबड्यांची आपल्याला आवश्यकता नाही. आपल्याला ह्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची जी लोक आहेत म्हणजे आमच्यासारखे कार्यकर्ते आहेत हे जोमाने काम करतात. आम्ही कुठलं पाहिलं नाही. आम्ही नेहमी सांगितलं की भारतीय जनता पार्टी आमचा भाऊच आहे. भावाप्रमाणे आम्ही त्यांना वागणूक दिली. त्या लोकांनी तसा विचार केला. परंतु कुणाच्या मनात काय हे आम्हाला ओळखता आलं नाही. म्हणजे भारतीय जनता पार्टीने जो खेळ या ठिकाणी केलेला आहे मला असं वाटतं तो खेळ त्या ठिकाणी मतदार मोडून काढतील. अति आत्मविश्वास ठेवायचा आणि लोकांना त्या ठिकाणी सांगायचं का बाबा हे युतीच्या माध्यमातून ठेवलं. पण त्याचा विचार आम्ही केला नाही.
आम्ही मुळात तुम्हाला सांगितलं का युती होईल नाही होईल हे त्या ठिकाणी आम्हाला वाटलं होतं, परंतु महायुतीच्या गडबडीमध्ये आम्हाला भारतीय जनता पार्टीवर सुद्धा मला टीका करायची नाही ना राष्ट्रवादी काँग्रेसवर मला टीका करायची. ते नेत्यांच्या प्रकारे ती निवडणूक घेतील, जनता जनतेच्या प्रकारे ती निवडणूक घेतील, कारण आम्हाला जनतेपर्यंत जायचंय, मतदारांपर्यंत जायचंय. महायुतीच्या गप्पा मला वाटतं ह्या ठिकाणी आपण त्याला पूर्णविराम दिला तर मला अत्यंत आनंद होईल. महायुतीच्या कुबडीवर सुद्धा मला ही निवडणूक लढवायची नाही. आम्हाला स्वतःच्या कामावर, स्वतःच्या जनतेच्या विश्वासावर ही निवडणूक लढवायची आहे. मी तुम्हाला सांगितलं का माधुरी निलेश मुटके ही तिच्या कामावर, आमच्या कामाच्या जोरावर त्या ठिकाणी निवडणूक लढवणार आहे. शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने ही निवडणूक लढली जाईल आणि जनतेच्या मतांच्या आशीर्वादाने ही निवडणूक लढली जाईल. ह्या महायुतीच्या चर्चेला मी त्या ठिकाणी विराम देतो. खरं तर मुटके साहेब 15 जानेवारीला मतदान होणार आहे आणि 16 जानेवारीला निकाल लागणार आहे. काय निकालाचा विश्वास वाटतो आणि तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल? मला त्या ठिकाणी विश्वास वाटतो, कारण तो जनतेचा जो प्रतिसाद मी बघतोय, मतदारांचा जो प्रतिसाद पाहतोय, तो प्रतिसाद मला त्या ठिकाणी विश्वास देऊन जातोय का माधुरी निलेश मुटके आणि माधुरी निलेश मुटकेंचं धनुष्यबाण महानगरपालिकेत जाईल. आणि मला जनतेला आपल्या माध्यमातून हे आवाहन करायचं आहे का जे माधुरी निलेश मुटके ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची प्रभाग क्रमांक 8 क मधून निवडणूक लढवतीये, धनुष्यबाण हे आमचं चिन्ह आहे आणि आपण धनुष्यबाणाला त्या ठिकाणी मतदान रूपी आशीर्वाद देणार आहात. जनतेला फक्त नागरिकांना मला हेच आवाहन करायचं आहे का ज्या गटात माझी पत्नी माधुरी निलेश मुटके निवडणूक लढवतीये, म्हणजे माझ्या समोर जे उमेदवार असतील त्यांचे पतिदेव ह्या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून गेले होते आणि त्या महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेल्यानंतर 5 वर्षात चकार एक शब्द सुद्धा त्या नगरसेवकाने विचारला नाही. हे मी रेकॉर्डवर बोलतोय. त्या ठिकाणी जाऊन जर आपण पाहिलात तर त्या ठिकाणी एकही प्रश्न महानगरपालिकेत न विचारणारे नगरसेवक कोण, हा प्रश्न जनतेने त्या लोकांना विचारावा. आणि जर आपल्याला प्रशासनामध्ये जाऊन एकही प्रश्न जर विचारता येत नसेल तर मला असं वाटतं हा मतदान मागण्याचा अधिकार फक्त आम्हाला आहे, माधुरी निलेश मुटकेला आहे. हा विश्वास मला त्या ठिकाणी वाटतो. आपला विश्वास सार्थ आम्ही ठरवेल. माधुरी त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून जर गेली, आपण जर त्या ठिकाणी निवडून म्हणून पाठवली तर माधुरी हा आपला विश्वास त्या ठिकाणी नेहमी ठेवेल, आपला आशीर्वाद त्या ठिकाणी नेहमी तिच्या पाठीमागे राहू ही मी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो. आणि या प्रभागाचा विकास माधुरी निलेश मुटके हिच्या माध्यमातून निश्चितच होईल, हा विश्वास मी या मतदारांना देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर हे होते निलेशजी मुटके की जे शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख आहेत आणि विद्यमान सहसंपर्क प्रमुख आहेत आणि आता या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांच्या सौभाग्यवती माधुरीताई निलेश मुटके हे या निवडणुकीला सामोरे जात आहेत. खरं तर ही निवडणूक लढवत असताना त्यांनी त्यांचं व्हिजन LDTV मराठीच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडलेलं आहे. या प्रभागामध्ये, प्रभाग क्रमांक 8 मध्ये काय काय केलं जाऊ शकतं, या ठिकाणी काय विकास केला जाऊ शकतो, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून इथे डेव्हलपमेंटसाठी कसा प्रयत्न केला जाऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी या ठिकाणी मांडलेल्या आहेत. यासोबतच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची ही निवडणूक होत असताना अगदी निवडणुकीच्या ऐन तोंडावरती युतीची सुरळीतपणे चर्चा सुरू असताना कशी तेढ निर्माण झाली, युती कशी तुटली, याच्यावरती त्यांनी सविस्तरपणे आपलं मत या ठिकाणी मांडलेलं आहे. खर तर एक उमद नेतृत्व आहे, अनुभवी असलेले राजकीय व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि निश्चितच ही निवडणूक होत असताना त्यांच्या या सकारात्मकतेला, त्यांच्या या व्हिजनला मतदारांकडून सुद्धा त्या ठिकाणी प्रतिसाद मिळेल. त्यांच्या व्हिजनकडे एक पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून पाहिलं जाईल आणि मुटके साहेब तुम्हाला आणि विशेष करून माधुरीताईंना या निवडणुकीच्या निमित्तानं आमच्या LDTV मराठीच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. खरं तर दिवस दूर नाही, 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला निकाल आहे. 16 जानेवारीला मतपेटीतच तुमचं भविष्य त्या ठिकाणी असणार आहे. आम्ही सुद्धा ते पाहण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित असू. आपण व्यस्त दिनक्रमातून आम्हाला वेळ दिलात, आमच्या सगळ्या श्रोत्यांबरोबर, प्रेक्षकांबरोबर संवाद साधलात, याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.